नमस्कार महाराष्ट्र, कसे आहात? आय होप मस्त आणि मजेत असाल. तुम्ही जर 11वी किंवा 12वीच्या वर्गात ऍडमिशन घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? SBI ची आशा फाउंडेशन तर्फे अर्थातच SBI आशा स्कॉलरशिप म्हणून एक स्कॉलरशिप आहे तुमच्यासाठी. आता SBI म्हटल्यानंतर पैशाला काही कमी नाही. 15,000 रुपयाची स्कॉलरशिप आहे. बस फक्त फॉर्म फिल करायचं काम आहे. स्कॉलरशिप तुमच्या अकाउंटमध्ये. बरोबर. बरं, आता या ऍडमिशन प्रोसेस साठी नेमकी प्रोसेस काय आहे? त्याच्यासाठी सगळे डॉक्युमेंट्स वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्या अगोदर तुमचा क्लास कोणता आहे? तुमचं 11वीला ऍडमिशन पूर्ण झालंय का? तुम्ही 12वीला आहात का? तुमची स्ट्रीम कोणती आहे? या सगळ्या गोष्टींची डिटेल्स मला पाहिजे. बस तुमचा क्लास कोणता आहे मला एकदा कमेंट करून सांगा, म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुमच्यासाठी ही स्कॉलरशिप महत्त्वाची आहे का. बघा, ही स्कॉलरशिप आहे आपल्या 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी. त्यापूर्वी तुम्ही 11वी किंवा 12वीला जर असाल तर हा फॉर्म तुमच्यासाठी भरता येतो का याच्या संदर्भात काही डिटेल्स आपण माहिती घेऊ. ज्याच्यामध्ये बघा, व्ह्यू डिटेल्स मध्ये जर आपण पाहिलं तर तुमचे जर समजा अॅन्युअल इन्कम जर 3 लाखापेक्षा जर कमी असेल, 3 लाखापर्यंतचं जर तुमचं इन्कम सर्टिफिकेट निघत असेल तुमच्या नावानं, म्हणजे तुमच्या शैक्षणिक कार्यासाठी पप्पाच्या नावानं, तर या स्कॉलरशिप साठी तुम्ही अप्लाय करू शकता. बस 50% जागा ह्या मुलींसाठी राखीव असतात, 50% मुलांसाठी, ज्यामध्ये परत 25% जागा ह्या SC कॅन्डिडेटसाठी, 25% ST कॅन्डिडेटसाठी, 5% जर दिव्यांग विद्यार्थी हा दिव्यांग असेल तर तो सुद्धा अप्लाय करू शकतो. बस तुम्ही 11वी किंवा 12वीचे विद्यार्थी असला पाहिजेत. या सगळ्या गोष्टींमध्ये तुम्ही जर समजा 11वीला असाल है का नाही, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी फॉर्म फिल करत असताना नेमके याचे डिटेल्स, डॉक्युमेंट्स काय पाहिजेत, डॉक्युमेंट्स काय लागतील, अप्लाय कसं करायचं, कधी करायचं, या सगळ्या संदर्भातला व्हिडिओ जर पाहिजे असेल तर कमेंट मध्ये यस म्हणून टाईप करा. तुम्हाला फेलोशिप ही मिळून जाईल. पण त्यासाठी कमेंट सेशन मध्ये मला सांगायला विसरू नका. बघा, क्लिक अप्लाय नाउ या SBI फाउंडेशन आशा स्कॉलरशिप या वेबसाईटवर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचे डिटेल्स मिळून जातील. लॉग इन कसं करायचं, त्यासाठी ऍप्लिकेशन फॉर्मचा ऍक्सेस कसा मिळवायचा, ऍप्लिकेशन स्टार्ट कसं करायचं, डॉक्युमेंट्स अपलोड कसे करायचे आणि सबमिट कसं करायचं, या सगळ्या गोष्टी संदर्भात आपल्याला मी या व्हिडिओमध्ये म्हणजे याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला डिटेल्स माहिती देईल. जर पाहिजे असेल तर यामध्ये अकॅडमिक रेकॉर्ड्स तुमचं काय असलं पाहिजे, हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. दुसरं, तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून काय द्यायचं आहे, ऍडमिशनचा भाग, फायनान्शियल डॉक्युमेंट्स म्हणजे इन्कम सर्टिफिकेट्स, डोमासाईल वगैरे असे काही डॉक्युमेंट्स लागतात का, त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला देईल. ऍडिशनल डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पर्सनल तुमचं आयडेंटिफिकेशन, आधार कार्ड वगैरे अशा काही गोष्टी लागतात का, पासबुक वगैरे, आणि ऍडमिशनचा प्रूफ म्हणून बोनाफाईड वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा ती म्हणजे ऍप्लिकेशन स्टार्ट कधी झालेले आहे, तर 22 जुलैला. आज 4 दिवस झालं ऍप्लिकेशन स्टार्ट होऊन. आणि महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे ऍप्लिकेशन एंड कधी होणार आहे, तर ऍप्लिकेशन डेडलाईनची डेट आहे सप्टेंबर 4, 2026. तोपर्यंत आपल्याला हा फॉर्म भरायचा आहे. मग मला सांगा, तुमचा वर्ग कोणता आहे, 11वी की 12वी, आणि तुम्हाला या 15,000 रुपये हक्काचे तुमच्या खात्यात घेण्यासाठी, मला माहित आहे तुम्हाला 15 लाख तर काय भेटले नाहीत, त्यामुळे हे 15,000 रुपये, आता SBI म्हटल्यानंतर पैशाला काही कमी नाही, इथेही काही अडचण नाही, आपण ते 15,000 हक्काचे मिळवू शकतो. ऍडमिशन फॉर्म झाले, तुमचे ऍडमिशन क्लिअर झालेलं असेल, मला वाटतं आता आपल्याला हे फॉर्म भरायला काही हरकत नाही. चला तयारीला लागा, आणि भरायचा असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ऍप्लिकेशन फॉर्म कसा भरायचा त्याचा डिटेल व्हिडिओ अपलोड करणार आहोत. यस, बस अकाउंटला फॉलो करा. एकदा व्हिडिओ शेअर करा तुमच्या विद्यार्थी मित्रांना, तुमच्या मित्र कंपनीना, ज्यांना हा फॉर्म भरायचा आहे, आणि आपण सगळेजण सोबत हा फॉर्म भरूयात. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत बाय.